हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. बाभळीच्या झाडाचं रोप लावून आणि जर तो म्हणेल की हे मोठं होऊन याला आंबे लागतील आणि त्याला कोणी जाणकार व्यक्ती सल्ला देईल की हे आंब्याचं रोप नाहीये, याला आंबे नाही येऊ शकत, आणि तो असं म्हणतोय की तू माझ्या भक्ती मार्गाला म्हणजे माझ्या रोपट्याला चूक नको म्हणूस, तर ती त्याची एकतर श्रद्धा आहे. ज्या व्यक्तीने त्याला आंब्याचं रोपटं सांगून बाभळीचं देऊन ठेवलंय तो पूर्ण विश्वास ठेवून बसलाय त्या नकली माणसावर. तर त्या व्यक्तीला पाहिजे की या व्यक्तीने माझ्या रोपट्याला हा बाभूळ का म्हणाला, त्याचं मग पूर्ण निरीक्षण केलं पाहिजे, तर त्याचं खरेपण कळेल. नाहीतर बाभूळ लावून काय उपयोग. तर जशी अशी कोणी शंका उत्पन्न करत असेल की आपला भक्तिमार्ग ठीक नाहीये, तर त्याला पूर्ण विचारा, चांगल्या पद्धतीने निरीक्षण करा आणि मग या सद्ग्रंथांशी पडताळणी करा. कारण की कोणाच्या लोकवेदांनी म्हणजे सांगण्या बोलण्याने आपल्या मार्गातून डगमगणे योग्य नाही. आता पुण्यात्म्यांनो, हा दास आपल्याला जे ज्ञान देतो ते शास्त्रानुकूल आहे. पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र चारही वेद आणि पवित्र पुराण हे पवित्र हिंदू धर्माच्या श्रद्धाळूंसाठी शिरोधार्य आहे. शिरोधार्याचा अर्थ असा आहे की यांनी जे लिहिलंय ते सत्य आहे आणि याच्या बाहेर जे कोणी सांगतील ते असत्य आहे. असत्य डुप्लिकेट आणि सत्य ओरिजिनल. तर ओरिजिनल वस्तूपासून लाभ होतो, डुप्लिकेटपासून नाही. श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 16 श्लोक 23-24 मध्ये स्पष्ट केलेलं आहे की अर्जुन, शास्त्रविधीला त्यागून जे मनमानी आचरण करतात त्यांना ना काही सुख प्राप्त होत, ना त्यांना कोणती गती प्राप्त होते आणि ना कोणती सिद्धी प्राप्त होते, अर्थात युजलेस. तर मग फायदा काय ती भक्ती करून. तर गीता अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 24 मध्ये लगेच सांगितलंय की यातून तुझ्या कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेमध्ये म्हणजे कोणती भक्ती करायला हवी आणि कोणती नाही केली पाहिजे, सद्ग्रंथच प्रमाणित त्यांना आधार मानलं पाहिजे. सद्ग्रंथांना सोडून कोणी ज्ञान देत असतील तर त्यांना नाही मानलं पाहिजे, ते गुरु योग्य नाहीत. भावार्थ हा आहे ह्या पवित्र सद्ग्रंथांच्या या श्लोकांचा. तर पुण्यात्म्यांनो, असं तर आपल्यालाही कोणी सांगू शकतं की तुमच्या गुरुजींचं ज्ञान ठीक नाहीये, तर त्याचं प्रमाण घ्या आणि मग आपलं प्रमाण द्या. आणि मग तरीही आपल्याला काही भिन्नता वाटली तर निशंकपणे कोणाला तरी स्वीकारा. परंतु दास हे दाव्यानिशी सांगू शकतो की ह्या विश्वामध्ये या दासाव्यतिरिक्त ना तर तत्वज्ञान आहे आणि ना भक्तीचं काही मंत्र समाधान आहे. सर्वांजवळ युजलेस मंत्र आहेत, मोक्षदायक नाही आहेत. ते सगळे खोटे आणि चुकीचे मंत्र आहेत. शास्त्राच्या विरुद्ध ज्ञान आहे. ढोलाच्या गजरात हे सांगू शकतो. आणि असं आहे तर प्रमाण द्या, आमच्या समोर या कोणी. आम्ही आध्यात्मिक ज्ञान चर्चेचा एक कार्यक्रम चालू केला आहे, त्यात समोर या आणि आपला पक्ष प्रस्तुत करा. तर दास जे आपल्याला सांगू इच्छितो या विषयावर आहे की जी भक्ती आपण करता आणि जी साधना हा दास सांगतो त्याच्या
वर आपला अविश्वास असता कामा नये, विशेष करून उपदेश प्राप्त झाल्यानंतर. आणि तरीही कुणी अक्रमबक्रम केलं तर तो हुशार प्राणी आहे. त्याने 1, 2, 4, 20,000 हजारोंना मूर्ख बनवून ठेवला असेल, जो गुरुपद मिळवून बसला असेल, जो दुसऱ्यांना अजून संभ्रमात टाकू पाहतो. अन्यथा इतके प्रमाण दिल्यानंतर तर मूर्ख माणूस पण समजून जातो की हा संत काय सांगू इच्छितो. तर सांगायचं दासाचं तात्पर्य हे आहे की जेव्हा तुम्ही उपदेशी व्हाल त्यानंतर तुम्ही दासाचं वचन ऐका, त्यांना फायनल माना. उपदेश घेण्याआधी तुम्ही पूर्ण तर्कवितर्क करा आपल्या मनाशी, एकमेकांसोबत करा की हे कसं लिहिलंय, हे असं लिहिलंय. मग प्रमाण पहा. आम्ही तर पान नंबर आणि अध्याय नंबर, त्यांचे श्लोक नंबर देऊन ठेवलेले आहेत आपल्या प्रमाणित ग्रंथांमधले. पुण्यात्म्यांनो, दास स्वतःकडील एक शब्दही सांगत नाही, कारण आपण जीव आहोत. जीव जर स्वतःच्या पदरचं काही सांगत असेल, ते जर सद्ग्रंथांशी मिळतं जुळतं नसेल तर जीव पदरचं बोलू शकतो. परंतु दासांनी ते सद्ग्रंथ वाचले आहेत जे गॉड गिव्हन आहेत. आणि गॉड गिव्हन जे विचार असतात ते जीवाच्या पातळीच्या बाहेरचे असतात. गॉड गिव्हन परमात्मा दत्त जे ज्ञान आहे त्यावर जीव विचारच करू शकत नाही तिथपर्यंत. तर त्यांना आपण फायनलच मानलं पाहिजे. दॅट्स ऑल. हे समजून घ्या. आणि हे आपण निश्चित केलं पाहिजे की दास जे बोलेल ते सद्ग्रंथातूनच बोलतात. जे सद्ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे आणि जे आपले धर्मगुरू समजावू शकले नाहीत, दास त्यांना समजावतोय की ह्या सद्ग्रंथांचं सांगण्याचं तात्पर्य हे आहे आणि हे जसंच्या तसं लिहिलेलं आहे. ॲज इट इज रिटन आहे. अगदी जसंच्या तसं लिहिलं आहे आणि ते आमचे धर्मगुरू समजू शकले नाहीत. बस एवढीच गोष्ट. आता धर्मगुरू कोण असतात? जे धार्मिकता आणि सद्ग्रंथांचं ज्ञान देतात. आणि जो सद्ग्रंथांपेक्षा वेगळं ज्ञान देतो आणि आपसात भांडणं लावून मारतो, तो ना धर्मगुरू आहे ना धार्मिकता त्याच्या आसपास असते. तो तर एक राक्षस व्यक्ती आहे. आपण पूर्वी हे पाहत आलोय. हिंदूंचे गुरु मुसलमानांशी युद्ध करवतात, मुसलमानांचे गुरु हिंदूंच्या बरोबर अशा लढाया करवतात आपला स्वार्थ साध्य करण्यासाठी. आणि ते आपल्याला मूर्ख बनवत आले. आता आपण पाहू आपल्या सद्ग्रंथांना. आणि सद्ग्रंथांमध्ये वर्णित विधी आहे त्याने आपण मोक्ष प्राप्त करू. तर दास आपल्याला सांगत होता की जे मंत्र आपल्याला दिले जातात त्यांचा आपण इथे प्रयोग नाही करायला पाहिजे होता. आपल्याला त्याच्या कमाईला संग्रहित केलं पाहिजे, सुरक्षित साठवलं पाहिजे. कोणाला आशीर्वाद नाही द्यायचा, कोणाला आशीर्वाद किंवा शाप नाही द्यायचा. शाप दिला तरीही तुमचं पुण्य क्षीण होईल आणि कोणाला आशीर्वाद दिला तरीही तुमची भक्तीची कमाई संपून जाईल, खर्च होईल. आता जसं कोणी एका चाकाने, एका टायरने हवा आणि दुसऱ्या टायरमध्ये भरेल तर त्याला किती अक्कल आहे? दोन्ही कंडम. काय उपयोग आहे त्याचा? बुद्धिमान व्यक्ती काम करत असेल त्याला सल्ला देईल की भावा जा इथून पुढे जा, एक हवा भरण्याचं यंत्र आहे, तुम्ही तिथून हवा भरून घ्या, दोघांचं काम होईल. तर अशा प्रकारे जर आपण आशीर्वाद दिले तर आपली पुंजी नष्ट होते, आपली भक्ती. आता ना त्याला फायदा, थोडासा फायदा होईल पण आपण इथेच राहू, दोघेही चंपट होऊ, काय फायदा? तर अशा प्रकारे आपण आपल्या मुलांना, भावा बहिणींना, माता पित्यांना, सर्वांना, सानिध्यातील मित्रपरिवार, अन्य कोणी, त्या सर्वांना सद्भावनापूर्वक प्रार्थना केली पाहिजे की आपणही दीक्षा घ्या आणि आपली हवा आपण भरा. जसं एक पंप दिला जातो सायकलमध्ये हवा भरण्याचा, तर तो सगळ्यांनी घ्या पंप आणि आपली भरा हवा. जेव्हा जरुरी असेल तेव्हा जा गाडीवर, निघा. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की अशाच प्रकारे ही गुरुदेवजींकडून दीक्षा घेऊन आपण स्वतः आपली भक्ती, मंत्रांचा जप, साधनेच्या द्वारे आपल्या टायरमध्ये हवा स्वतः भरा आणि मग निघा.
तर अशा प्रकारे आपल्याला ना कोणाला आशीर्वाद द्यायचा आहे ना कोणाला शाप द्यायचा आहे, दोन्हीत आपल्याला हानी आहे. आधी काय होतं, हे काळाचं जाळं आहे. आपण पाहता मोठे बुजुर्ग लहानांना आशीर्वाद देतात आणि बुजुर्गांच्या पाया पडतात. कारण की पहिल्यांदा जी एक आपण पाहिली असेल, एक पगडी सिस्टीम आहे. पगडी, जसं पित्याच्या मृत्यूनंतर मोठ्या मुलाला एक पगडी बांधली जायची, पगडी, आणि मग त्या पित्याचं कार्य तो करायचा. आपण या आधीचा इतिहास पहा, तर त्यात काय होतं की तो आशीर्वाद देणारा आपली पुंजी नष्ट करून टाकतो आणि त्यांना आशीर्वाद देऊन टाकतो. जसं आपण पाहिलं असेल, एक सुनबाई आपल्या सासूचे पाय दाबत असते किंवा अजून कुठल्या मोठ्या वयस्कर बाईपाशी बसून तिला चरणस्पर्श करते, ती तिला आशीर्वाद देते, पुत्रवती हो, तुला मुलं होत, पुतो फलियो दूधो नाहीये, या तऱ्हेने. तर त्या वयस्कर बाईपाशी जे 4 आणे होते ते तिने सुनेला दिले. आपण खाली झालो, पुढे तर चार्जरच नाही. तर अशा प्रकारे आपण आपल्या भक्तीला बर्बाद नाही करायचंय, ना कुठल्या सुनबाईला आशीर्वाद द्यायचा आहे. सुनबाईलाही परमात्म्याशी जोडायचं आहे. मुली, तू तुझी भक्ती कर आणि तुझंही कल्याण हो, आमचंही कल्याण हो. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात, मेर तेर की जेवडी ये ऊपर बंधा संसार, एक बेरा ना बंधे जो है नाम आधार. ज्याने नाम प्राप्त केलं, परमात्म्याला आधार मानून चाललाय तो, संसारातल्या माझं तुझच्या भानगडीत अडकून नाही पडत. आता आपण पाहिलं की ही म्हातारी कशा प्रकारे आशीर्वाद देते. जेव्हा सुनबाईचं आणि तिचं सख्य आहे तेव्हा ती आशीर्वाद देते, तुझे भाऊ जगो आणि तुझे भाचे जगो आणि तू सवाष्ण मरो. सवाष्ण मरो म्हणजे तू मरण्याआधी तुझा पती न मरो, तू वृद्धावस्थेपर्यंत सुवासिनी राहा. आणि दुसऱ्या दिवशी झालं तिचं भांडण, रागाने दिली शिवी, तुझे भाऊ मरू दे, तुझे भाचे मरू दे, तू रांड हो. दुहेरी तोटा करून घेतला तिने. पहिल्यांदा तर आशीर्वाद देऊन संपवली, मग तिने शिव्या देऊन भक्ती संपवली. तर हे काय चांगलं झालं? तर दास आपल्याला सांगत होता की भक्ती मार्ग जो आता सुरू झालाय तो 4थ्या युगातच सुरू होतो. आणि ही वेळ आहे त्याची. पुण्यात्म्यांनो, आपण जे ऐकत आलेले आहात, विशेष करून 2-3 वर्षांपासून, की सन 2012 प्रलय होईल. आता ते या प्रलयाचा अर्थ कसा लावून प्रस्तुत करतात की पृथ्वीवर सर्वनाश होईल. हा तो प्रलय नाही होणार, हा अधर्माचा प्रलय होईल. अधर्माचा सर्वनाश होईल, अज्ञानाचा प्रलय होईल आणि ज्ञानाचा विकास होईल. हा तो प्रलय आता सन 2012 होईल. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 7 म्हटलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा धर्मामध्ये द्वेष निर्माण होतो, अधर्म वाढत जातो, धर्माचा नाश होतो, तर काळ भगवान म्हणतात, तेव्हा मी माझे अंश अवतार निर्माण करतो, पाठवतो. हे पुण्यात्म्यांनो, आपल्याला दास परत परत सांगतात, आपण काळाच्या लोकात राहतो, क्षरपुरुषाच्या लोकात. आणि गीतेचं ज्ञान हे काळ भगवान म्हणजे ब्रह्म श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून बोलतोय. हे सांगतोय की जेव्हा अधर्म वाढत जातो आणि धर्माची हानी होऊ लागते, तेव्हा मी माझे अंश अवतार पाठवतो, जसे श्रीराम श्रीकृष्ण रूपात, श्री परशुरामाच्या रूपात, आणि ते अधर्माचा नाश करतात.
आणि दुसरे परमात्मा कोण आहेत जे आमच्याशी निगडीत आहेत, ज्यांच्याशी आमचे संबंध आहेत? एकतर आम्ही यासाठी संबंधित आहोत की आम्ही या काळाच्या ब्रह्मच्या लोकात राहतो आणि आमचा मूळ मालक परमअक्षर ब्रह्म आहे, तिथे आम्हाला जायचं यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तर हे काळाचे जे अवतार असतात, ब्रह्मचे अवतार कसा अधर्माचा नाश करतात? जसं महाभारत घडवलं, कोणी श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून या काल भगवानाने, श्रीकृष्णजी युद्ध नकोच म्हणत होते, ते तर 3 वेळा शांतीदूत बनून गेले होते आणि त्यांनी इथपर्यंत प्रतिज्ञा केली होती की मी युद्धही नाही करणार, हत्यारही नाही उचलणार. तर हा काळ आहे, हा करवून घेतो. तर त्यावेळी म्हणतात अधर्म वाढला होता आणि त्या अधर्माचा नाश त्यांनी कसा घडवला? महाभारताचं युद्ध घडवून. त्यात धर्मीही मेले आणि अधर्मीही मेले. आणि मग अजून एक समस्या उभी राहिली रोजीरोटीची. बहिणी विधवा झाल्या, मुलं अनाथ झाली. तो धर्म कुठे वाढला? ती तर अशांती अजून वाढली. आणि ज्या बहिणी मुली विधवा झाल्या त्यांच्याबरोबर अपमानास्पद वर्तणूक केली, त्यांना बेइज्जत केले. हा थोडाच अधर्माचा नाश केला त्यांनी? आता जसं परशुरामजींनी क्षत्रियांना मारून टाकलं कारण की ते सर्व निर्दयी, अत्याचारी, अन्यायी बनले होते. आणि हीच स्थिती पुण्यात्म्यांनो अधिकतर आता झालेली आहे. राजनेता आपली स्वार्थाची कामे करतात. अधिकतर अधिकारी लोकही आपले स्वार्थी उद्योग करतात. ते न्याय आणि धर्माला नाही पाहत. परंतु परशुरामजींनी त्यांचा कसा, जे अधर्म पसरवत होते त्यांचा नाश कसा केला? त्यांची सगळ्यांची परशुने कापून टाकून त्यांची हत्या केली. आता काय अधर्माचा नाश केला त्यांनी? त्यांच्या बायका विधवा झाल्या. त्यांच्याबरोबर वाचलेल्या लोकांनी अजून अधर्म, पापकर्म केली. त्यांची मुलं उपाशी मेली. हा थोडाच अधर्माचा नाश केला त्यांनी. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा कसा त्या अधर्माचा नाश करतात, अधर्माचा कसा प्रलय करतात, जो आता होणार आहे. परमेश्वर 600 वर्षांपूर्वी आले होते. त्यावेळी त्यांनी हे तत्वज्ञान आणि आपल्या समर्थतेचं प्रमाण दिलं होतं. परमात्म्यांनी अशी सुख दिली होती जे त्यांना शरण आले होते. 64 लाख शिष्य होते कबीर परमेश्वरांचे. सन 1398 पासून सन 1518 पर्यंत 120 वर्ष परमात्मा या पृथ्वीवर राहिले. एकदम साधारण लीला केल्या, विणकराचं कार्य केलं आणि एक परम संताची भूमिका केली, तत्वदर्शी संताची भूमिका केली. आणि जे कोणी त्यांना शरण आले त्यांच्या आशीर्वादाने फक्त त्यांना सुख मिळायला सुरुवात झाली. म्हणजे परमात्म्याच्या स्थितीला पुनर्स्थापित केलं परमात्मा कबीर परमेश्वरजींनी आणि अधर्माचा नाश केला. आणि मग पुन्हा त्या महापुरुषांना भेटत राहिले आणि मग त्यांच्यातर्फे आपल्या धर्माचा प्रचार करवत राहिले. त्यांच्यापासून सुख मिळायचं जनतेला, भक्तीमध्ये आस्था बनून राहते. तर आता या 50-60 वर्षांपर्यंत पुण्यात्म्यांनो, आपण मागचा इतिहास पहा. किती शांतीने राहायचे लोक, दुःखीला दुःखी पाहून दुःखी व्हायचे लोक, त्याची मदत करायचे. एका घरात अभाव असला कुठल्या वस्तूचा तर अख्खा गाव एकत्र व्हायचा की अरे भाऊ त्याची मदत करा, कोणत्या कारणामुळे त्याच्यावर काही संकट आलं असेल तर. आणि आता खुश होतात कोणाचं नुकसान झालं तर किती आता वीज पडली आहे. महापुरुषांकडून स्थापन झालेला धर्म अजूनही चालू होता. आता पुन्हा दया केली आहे दात्याने. हे आता पाहताय की दासाच्या जीवनामध्ये हे 61वं वर्ष चालू आहे. याच्या आधीचाही काळ पाहिलाय आणि वर्तमानाचाही काळ पाहतोय दास. दिवस आणि रात्रीची वीज पडत आहे, इतकं अंतर पडलंय. आणि परमात्मा आपलेही अंश अवतार पाठवतो. जसे आदरणीय नानक साहेबजी आले. पूर्ण पंजाब क्षेत्रात धार्मिकतेला पुरेपूर भरून टाकलं. परंतु 10वे श्री गुरुजी जे होते यांचे गुरु गोविंद सिंगजी, त्यांच्यानंतर कोणी
संत गुरु नाही राहिले. केवळ गुरुग्रंथ साहेबला यांनी गुरु मानायला प्रारंभ केला, सुरुवात केली. आपली आपली डफली, आपला आपला राग सुरू झालं. दारू प्यायला लागले, मांस खायला लागले. आता पुण्यात्म्यांनो, जसं गुरुग्रंथ साहेब काय आहे हे तर एक विधान आहे भगवंताचं, आणि त्या विधानाला मेंटेन करण्यासाठी राजाची आवश्यकता असते, संताची. तर जसं आपलं विधान बनवून ठेवलं आहे आणि प्रधानमंत्री राष्ट्रपती कोणी बनलं नाही आणि असं म्हणाले की या विधानालाच राष्ट्रपती मानूयात, तर सगळे आपापली डफली वाजवतील, तर सगळा रंग बिघडून जाईल. तर त्या विधानामध्ये जे काही नियम आहेत त्यांचे पालन करवणाऱ्या संतांची आवश्यकता अवश्य असते, तर ही धार्मिकता टिकून राहील. हा या दासाचा एक संत होण्याच्या नात्याने सल्ला आहे आणि सच्चाई आहे. तर आता हे किती अंतर पडलं त्याच पवित्र धर्मात. मुसलमान धर्म सुरू झाला तेव्हाही त्यावेळी असा मांस आणि दारूचा आणि तंबाखूचा बिलकुल समावेश नव्हता, आणि आता त्यातही अशाच वाईट प्रवृत्तींनी घेरले. मांस खातात, तंबाखू खातात, ह्या तर सामान्य गोष्टी झाल्यात. तर पुण्यात्म्यांनो, आता या अधर्माचा नाश होईल, नास्तिकतेचा अंत होईल आणि सर्व लोक धर्माकडे चालतील. कारण अधर्म करून सगळे थकून गेले आहेत. दारू, मांस, तंबाखू खाऊन पिऊन दमलेले आहेत, पण यात त्यांना काही विकल्प दिसत नाही, कारण समाजाच्या आत या वाईट प्रवृत्तींनी घर केलंय आणि पावला पावलावर मित्र भेटतात, पिणारे आणि खाणारे. तर आता दास जो ट्राय करतोय, प्रयत्न करतोय की स्वच्छ समाज बनवूयात, आणि याच समाजातील मुले जी पुण्यात्मा आहेत तीच अधिकाधिक विडी तंबाखूपासून दूर होतील आणि सद्भक्ती करतील. तर हळूहळू त्या वाईटाला घालवूयात, अन्यायालाही दूर करूयात. ते पण बघता बघता सन्मार्गाला लागतील, जसा पाहता पाहता हा वाईटपणा सगळ्यांमध्ये घर करून बसला. आता प्रसंग जो चाललाय पुण्यात्म्यांनो, की आता ही जी वेळ आहे हा या 4 युगांचं क्रीम आहे. सतयुग, त्रेता, द्वापारचा आणि कलियुगाचा आता हा प्राईम टाईम आहे भक्तीचा, मोक्षप्राप्तीचा. सतयुग, त्रेता, द्वापार युगात असेही प्राणी खूप सुखी होते, चांगल्या आत्म्यांचा जन्म होतो. तर ते जे काही भक्ती शास्त्राच्या विरुद्धही करत असतील तरीही त्यांना सुख मिळतं. तर ते हे समजून चालतात की ज्या साधना आम्ही करतोय यांनीच आम्हाला लाभ होतोय. जसे हा दास आधी भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू, भगवान शंकरजी, बाबा श्यामजी, हनुमानजी, अजूनही काही देवी देवता जे आपल्या पवित्र धर्मात पूज्य सांगितलेत, सर्वांची पूजा करत होते. आणि आता असं समजलंय की ती शास्त्राच्या विरुद्ध साधना होती, ज्यातून लाभ होऊच शकत नाही. आणि तरीही खूपशी भरपूर सारी सुखं आपल्याला जीवनात मिळत होती. आम्ही हा विचार करत होतो की याच साधनांनी आम्हाला लाभ होतोय. पण आता कळलं की त्याच पूजा करणारे आमचे शेजारी, गाववाले, त्यांचा सर्वनाश झाला. कधी बुद्धी झाली नाही की हेही हीच पूजा करतात आणि यांचा सर्वनाश झाला आणि आम्हाला कसा लाभ मिळतोय. ते प्रारब्ध कर्मच आम्हाला प्रफुल्लित करत होतं. ज्यांच्या प्रारब्धात पापं होती ती पापं त्यांचा विध्वंस घडवत होती. ज्यांच्या प्रारब्धात सुख होती, पुण्यकर्म होती, त्यांना फळं मिळत होती. पूजा दोघंही एकसारखीच करत होते. आता हे समजलं की ज्या साधना आम्ही करत होतो त्यांच्या प्रतिफळामुळे आम्हाला कोणतं सुख मिळत नव्हतं. ते आमचे पुण्यसंस्कार होते, गेल्या जन्मांचे संग्रहित जे प्रारब्ध बनवून आम्हाला दिले होते तेच प्रफुल्लित होत होते. आणि एक असंही पाहिलं आम्ही जे रामनामाच्या आसपासही नाही. दारू पिऊन पूर्ण दिवस बकवास करतात, पत्ते खेळतात. कोणी रामनामाचा विषय काढला की त्यांची टिंगल करतात, तरी त्यांचे थाट आहेत. त्यांच्या गाड्या चालतात, ट्रक चालतात आणि ते काहीच करत नाहीत. तर आता समजलं तत्वज्ञानाच्या प्रकाशात की ते सर्व त्यांना प्रारब्धानेच प्राप्त आहे. पुढे तर त्यांचा नाशच होणार एकदम. जेव्हापर्यंत मागच्या जन्माची बॅटरी चार्ज आहे इन्व्हर्टरची, ज्या प्रकारे इन्व्हर्टरची बॅटरी चार्जड असते आणि मग चार्जर नाही लावून ठेवला तर जोपर्यंत तिची क्षमता आहे तिच्यामध्ये तोपर्यंत चालू राहील, काम करत राहील. आणि मग एकाच दमात ती सगळी
डाऊन झाली बॅटरी, मग लाभ बंद होऊन जातील. अगदी याच प्रकारे ज्या पुण्यकर्मी यांचे मागचे पुण्य त्यांच्याबरोबर आहे, आज ते कितीतरी सुखात दिसतील आणि ते भक्ती पण नसतील करत. ते भक्ती पण नाही करत आणि करत असतील तर शास्त्राच्या विरुद्ध करतात आणि ते तरीही सुखी दिसतात. तर त्यांना हा भ्रम झालेला असतो की आम्ही ज्या पूजा करतो ते आमच्या या भक्तीच्या प्रतिफळामुळे मिळत आहेत. तर ही त्यांची चूक आहे. याच प्रकारे सतयुग, त्रेता, द्वापार युगात सर्व प्राणी, त्या खूप पुण्यकर्मी प्राण्यांचा जन्म त्या युगांमध्ये होतो. तर त्यांच्या पूर्वजन्माच्या संस्कारानुसार त्यांना लाभ, फळ मिळत राहतात. त्यांना वाटते की ते सुखी आहेत याच साधनेने. तर त्यांना कोणी सांगितलं की ही पूजा सोडून हे करा, ते नाही मानत. दुसरं कारण त्यावेळी काय राहिलं की त्यावेळी शिक्षण नव्हतं. शिक्षणाचे अधिकारी केवळ एक ब्राह्मण वर्णाचे व्यक्ती असायचे. तेच अभ्यास करायचे, तेच आपल्या मुलांना शिक्षण द्यायचे आध्यात्मिक ज्ञानाचे. संस्कृत शिकण्याची कोणाला परवानगीच नाही द्यायचे. तसं शाळेत शिक्षण नक्कीच दिलं जायचं, परंतु आध्यात्मिक मार्गाचं ज्ञान त्यांना नाही दिलं जायचं. ना त्यांना अधिकार होता सद्ग्रंथांना वाचण्याचा. जसे ते सांगायचे त्या आधारे ते केवळ क्रियाच करायचे. गुरुजींनी जे मार्गदर्शन केले त्याच प्रकारे ते क्रिया करत राहिले. आणि दुसरं हे होतं की त्यावेळी एक वेदांनाच आधार मानून ज्ञान दिलं जायचं. इतर कोणतं शास्त्र किंवा विचार कोणी व्यक्त नाही करायचं. हे शास्त्र, सद्ग्रंथ हे काहीही नव्हतं वेदांशिवाय. तर त्यांना काही शंका, संशय नव्हता आणि त्यांना जो मार्ग सांगितला जायचा वेदांनुसार, ओम नामाचा जपच द्यायचे ऋषी लोक. इतर कोणताही अन्य मंत्र नाही द्यायचे. जसे हे ओम नमो भगवते, ओम नमः शिवाय इत्यादी हे मंत्र नाही जपायचे. ते तर नंतर करायला लागले हे लोक. तर केवळ ओम नामाचा जप आणि 5 यज्ञ हे ऋषीजन करायचे आणि करून घ्यायचे. तर त्यात जी साधना ते ओम नामाचा जप आणि गुरुपरंपरेने करायचे, त्यांचे भविष्यातले पुण्य तर एकत्रित व्हायचे, परंतु लाभ तर त्यांना आधीच्या संस्कारांचाच मिळायचा. ओम नावाच्या जपाने त्यांना काय लाभ व्हायचा? ब्रह्मलोक प्राप्ती. जसं आपण महावीर जैनजींच्या जीवनात खूप वेळा दासांनी दाखवलेलं आहे. ते महापुरुष तर वेदांनुसार साधना करायचे, ज्या कारणाने 80 लाख वेळा तर त्यांनी देवतापद प्राप्त केलं होतं. आणि मग किती विध्वंस झाले पापामुळे. 60 करोड वेळा गाढव, 60 करोड वेळा कुत्रा आणि मांजर, हत्ती, माहिती नाही किती वेळा असे त्यांनी कष्ट भोगले. तर हे विधान आहे इथल्या भगवानाचं. तर सतयुग, त्रेता, द्वापारमध्ये कोणताही प्राणी परमात्म्याच्या ह्या ज्ञानाला ग्रहण नाही करू शकत. की कोणी म्हणेल की ब्रह्मच्या वरती भगवान आहे आणि कोणी म्हणेल की श्रीकृष्ण आणि रामाच्या वरती कोणती शक्ती आहे, विष्णू आणि ब्रह्माच्या वरती कोणती शक्ती आहे. तर सतयुग, त्रेता, द्वापारमध्ये लोक नाही मानत, कारण की ते स्वतः सुखी असतात. आणि या कलियुगात काय आहे की या काळाने केली होती हेराफेरी आपल्याबरोबर. काय हेराफेरी केली होती की परमात्म्याला सांगितलं होतं की जेव्हा तुमचा तो प्राईम टाईम येईल कलियुगाला पार करण्याचा, तर त्या अगोदर मी अनेक पंथ, अनेक धर्म बनवेन, सगळ्यांना भ्रमित करून टाकेन, मंदिर, मशीद, गुरुद्वारे आणि तीर्थांपर्यंत सीमित करून टाकीन, श्रीरामकृष्ण देवता आदींवर पूर्ण दृढ करून ठेवीन. आणि जेव्हा तुझा कोणता संत येईल, अवतार येईल या अज्ञानाचा नाश करण्यासाठी, तर त्याचं कोणी नाही ऐकणार. यासाठी काळाने कलियुगाचा वेळ परमात्म्याकडून मागितला होता की कलियुगात आपण कितीही प्राणी मुक्त करा. परमात्म्याला माहीत होतं, कबीर परमेश्वरांना, की सतयुग, त्रेता, द्वापारमध्ये हे प्राणी दुःखी नाही होणार, यांची पुण्य यांच्याबरोबर असतील. हे माझ्या विचारांना अजिबात नाही मानणार. आणि कलियुगात काळाने षडयंत्र रचलं होतं की यांना नास्तिक करून टाकू, यांना भक्ती आवडणारच नाही. कोणी आला त्यांचा संदेश वाहक परमात्म्याचा तर कोणी ऐकणारच नाही. जसा पूर्ण चीन नास्तिक झाला, पूर्ण रशिया नास्तिक झाला. काळाचा हा डाव होता की भारतवर्षालाही नास्तिक करून टाकू. यासाठी यांनी कोणती पावलं उचलली? पहिल्यांदा तर बुद्ध धर्माची सुरुवात केली. बुद्ध धर्मावर परमात्म्याने दया केली. आदि शंकराचार्यांना पाठवून त्या बुद्ध धर्माला बंद केलं आणि आपला धर्म चालू केला. काल भगवानांनी त्यालाही ग्रीप करून टाकलं. त्यांनी श्रीकृष्ण, श्रीराम, श्री शंकरजींना सुप्रीम पॉवर मानून आमच्यावर ह्या सगळ्या साधना लादल्या. आणि मग त्याचबरोबर हे
तीर्थ आणि या धामांच्या पूजेला लावून टाकलं, वानरांच्या पूजेवर. आता परमात्मा खूप दयाळू आहेत. हे पण त्यांचे उपकार आहेत श्री आदि शंकराचार्यजींचे, की त्यांनी आम्हाला नास्तिक होण्यापासून वाचवलं. जर बुद्ध धर्म भारतवर्षामध्ये पसरला असता तर चीनसारखी दशा आज आमची झाली असती. आज रामनाम घेऊही शकलो नसतो. परंतु गोष्ट तिथल्या तिथेच राहिली. आकाशातून पडलो, खजुरावर अडकलो. पण हे नक्कीच राहिलं की आम्ही धार्मिकतेमध्ये अग्रेसर राहिलो. आता काळाने पुन्हा दुसरा डाव खेळला, नास्तिक बनवण्याचा. हे जितके राधास्वामी पंथ, जय गुरुदेव पंथ, दुनोदवाला राधास्वामी पंथ, ताराचंदवाला आणि हा सच्चा सौदा शिरसावाला आणि जगमहालीवाला आणि हे अडक इथे जवळच आहे. हिसारच्या जवळ आहे गंगुआ. आणि हे ठाकूरजी, हे कृपाल सिंगजी, हे सर्व एकाच विहिरीचे पाणी आहेत. श्री शिवदयालजींच्या विचारांनी प्रभावित आहेत, त्यांच्याच आधारांनी प्रचार करतायत. आता हे काय करतात, जसं आपल्या हिंदू धर्मातल्या सर्वांच्या घरांमध्ये एक ज्योत तेवत असते देशी तुपाची. हे तर नेहमीच पाहिलं असेल तुम्ही. तर यांनी राधास्वामी, धनधनु सद्गुरूवाल्यांनी, जय गुरुदेववाल्यांनी आणि ताराचंदवाल्यांनी ती पण बंद करायला लावली. आणि हे म्हणतात ज्योत नाही लावायची, आम्ही तर आतमध्ये ज्योत पेटवणार. हा तर थोडा हवन यज्ञाचा लाभ होणार होता, पुण्यकर्म होणार होतं, तेही बंद करून टाकलं. आणि यांचं ज्ञान आपल्याकडे आहे. ते कसं वचन ऐकवतात, ते सतनाम, तेच सतनाम आहे, तेच सत्पुरुष, तेच सारे शब्द, तेच सारनाम, तेच सचखंड, तेच सतलोक, तेच राधास्वामी. ही यांची अक्कल पहा. यांनी ज्ञान तर सगळ्या सद्ग्रंथांपासून दूर केलं. आणि यांची अजून एक थिअरी आहे. यांचे महापुरुष सांगत आहेत की आम्हाला वेद आणि गीता वाचायची आवश्यकता नाही. आमचं ज्ञान तर यांच्या पुढचं आहे. जे थोडाफार गीताजींचा नित्यपाठ करून ज्ञानयज्ञाचा लाभ मिळणार होता, तोही बंद करून टाकला. या ग्रंथांबद्दल घृणा उत्पन्न करवली. तर हे पक्के काळाचे दूत होते. आता काही वर्षांमध्ये आपण पाहून घ्या, जर हे नाही या मार्गाला लागले तर सर्व नास्तिक होतील आणि चीनसारखी स्थिती होऊन जाईल या लोकांची. परंतु आता परमात्मा दया करतील. सर्वांना हे ज्ञान स्वीकार करावं लागेल, नाहीतर या मनुष्य जीवनाचा नाश करून हे खूप कष्ट भोगतील. जे या ज्ञानाला स्वीकार नाही करणार, दास काही त्यांना वाईट म्हणून नाही बोलत आहे. या दासाला हे कळलं की आम्ही एका पित्याची लेकरं आहोत. आणि इथला जो काळ भगवान आहे त्याला नाही वाटत की यांना यथार्थ ज्ञान मिळावं. सद्ग्रंथ आमच्या जवळ आहेत आणि गुरु आम्ही बनवून ठेवलेत. आमचे हिंदू धर्माचे गुरु आम्हाला नाही सांगू शकले की सद्ग्रंथांमध्ये काय प्रमाण आहे. यांच्या विरुद्ध लोकवेद सांगून आमची वाट लावून टाकली यांनी. तर दासाचा उद्देश आहे की सर्व पुण्यकर्मी प्राण्यांशी हेच आहे की आपण खरेपणाला ग्रहण करा. पूर्ण चांगल्या प्रकारे तपासा जे दास शब्द बोलतोय. आणि मग या तत्वज्ञानाला ग्रहण करा आणि आपलं कल्याण करून घ्या. तर पुण्यात्म्यांनो, प्रसंग चालला आहे की ही ती वेळ आहे. आता या अधर्माचा नाश होईल आणि धर्माचा विकास होईल. धर्म आणि धार्मिकता शास्त्र अनुकूल साधना करण्यानेच वर उचलली जाईल. आत्तापर्यंत आपण शास्त्रविधींना त्यागून मनमानं आचरण करत होतो, ज्या कारणाने आम्हाला भगवानाकडून मिळणारा लाभ नाही प्राप्त झाला. आणि आपण भगवानाला विसरून मग आपण स्वतः आपला लाभ प्राप्त करण्याचे मार्ग शोधत राहिलो. जसं कोणाला टेन्शन आलं तर तो गुटखा खायला लागला, दारू प्यायला लागला, टेन्शन संपवण्याकरता. जे निर्धन आहेत ते आधी संतांकडे जात होते, परमात्म्याचा विधी प्राप्त करायचे. संकट निवारणासाठी सुद्धा संतांकडे जात होते. तर त्यांना जी साधना सांगायचे जे खरे संत होते, तर त्यांना त्यांच्याकडून दिलासा मिळायचा. तर मग ती व्यक्ती परमात्म्यावर दृढ असायची. आता आपण काय करतो, संतांकडे जातो, ते आपल्याला साधना विधी सांगतात. त्यांनी सांगितलेल्या साधना विधीला आपण खूप मन लावून करतो.
पण दिलासा काही मिळत नाही. मग आपण दुसऱ्याकडे जातो. तिथे अशीच त्यांच्याद्वारे सांगितलेली साधना आपण करतो, तरीही काही लाभ होत नाही. मग शेवटी आपण काय विचार करतो की स्वतःच धनी बनू पाहतो. टेन्शन घालवण्याकरता गुटखा खायला लागून दुप्पट पाप गोळा केलं आणि मग श्रीमंत होण्यासाठी लाच, भेसळ, चोरी, दरोडा हा मूर्खपणा चालू केला, तर दुप्पट पापाचे धनी होतो आपण. त्यांच्यापासून लाभ तर होणारच नाही. जसं मानून चला कोणत्या व्यक्तीने 2 नंबरचं काम करून, मिलावट करून किंवा 2च्या वस्तूला 20-25 विकून पैसा जमा जरी केला, तर त्याच्याबरोबर काय होईल? एकतर कोणी मूल आजारी पडेल किंवा स्वतःला कोणता तरी रोग होईल की तो सर्व पैसा पण जाईल आणि त्या पैशाला 2 नंबरने एकत्र करण्याचं जे पाप होतं ते त्याच्यासाठी शिल्लक राहील. एका व्यक्तीने सांगितलं की मी खूप नालायक व्यक्ती होतो. असं माझं काही दुकान होतं. खूप पूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा हे टेप रेकॉर्डर प्रचलित होते. तो सांगत होता त्याचं रिफिल जे असायचं, या कॅसेटचं एक ऑडिओ कॅसेट चालायची त्या टेपमध्ये, ते आणायचो मी वजनाच्या भावावर आणि मला ते सगळं काही 2 रुपयांना पडायचं. त्यावर सोनीचा स्टॅम्प मारलेला असायचा आणि त्याला मी 32-30 रुपयांना विकायचो आणि ती मग तुटून जायची 10-5 दिवसात आणि मग मी त्यांना धमकवायचो, मी काय करू, तुमचं इन्स्ट्रुमेंट खराब असेल. त्यावेळी तर मला खूप पैसा येतोय असं दिसत होतं. मी माझा थाटमाट समजत होतो. मग माझा एकुलता एक पुत्र रोगी झाला आणि त्याला तर पहिल्यांदा लोकल डॉक्टरांना दाखवलं. त्यांच्याकडून इलाज नाही झाला. कुणीतरी सांगितलं तिथे संतांपाशी जा, तिथे उतारा करा. जादूटोणा, त्याचबरोबर औषधं पण चालू राहिली. मग 1 वर्ष तर असं झालं, कधी बरा व्हायचा, परत आजारी पडायचा. शेवटी कळलं की त्याच्या 2 किडन्या फेल झाल्यात. त्याच्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट दिल्लीमध्ये गेलो. त्यावेळी 2 किडन्या फेल झालेल्या आणि 1 किडनी बदलवली. त्याची 1 किडनी बदलवली. जवळजवळ आमचे 3 लाख रुपये खर्च झाले. 3.5 लाखाच्या आसपास टोटल, जेव्हापासून तो रोगी झाला होता. मुलगा बरा झाला, काही हरकत नाही. जे नुकसान झालं सबुरीनं घेतलं. त्याच्या लग्नाची तयारी करत होतो. 6 महिन्यांनंतर, बरा झाल्याच्या 6 महिन्यांनंतर तो मुलगा बस दुर्घटनेत एक्सपायर झाला. आता डोकं आपटून रडतोय. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव सचिन लोखंडे आहे. आपण कुठून आलात? मी बालेवाडी, पुणे इथून आलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी एक मोठ्या नामवंत IT कंपनीमध्ये काम करतो आहे ॲज ए प्रोजेक्ट लीड. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 11 जुलै 2020 घेतली आहे. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? मी आणि माझा परिवार सगळ्या देवी देवतांचा भक्तिसाधना आम्ही करत होतो. जसे महादेवांची भक्ती करणं, त्यांचं अभिषेक चढवणं, दत्तगुरूंना पण आम्ही खूप मानायचो. बरेच मंदिरामध्ये आम्ही नाही का जाऊन त्यांची पूजा करणं, त्यांचे अभिषेक करणं, हे सगळ्या गोष्टी आम्ही करायचो. दर मंगळवारी, शनिवारी आम्ही श्री हनुमान चालिसा म्हणा किंवा त्यांची भक्ती म्हणा, आम्ही सहपरिवार आम्ही हे सगळं करायचो. आणि घरामध्ये आमची सत्यनारायणची पूजा असणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डेली बेसिस आम्ही सहपरिवार आम्ही ह्या गोष्टी करायचो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित देवी देवता आहेत त्यांची भक्तिविधी आपण करतच होतात. मला असं विचारायचं आहे की आपण अन्य कोणी गुरुकडनं काही उपदेश वगैरे घेतला होता का? हो, मी 5 वर्षाचा असताना अकोल्यामध्ये तेल्लारा म्हणून एक छोटं गाव आहे, तिथं महादेवनाथ महाराज म्हणून एक आमचे गुरु होते. तर मी त्यांच्याकडून गुरुदीक्षा आम्ही घेतली होती.
आणि काही दिवसानंतर त्यांचं निधन झाल्यानंतर अमरावतीमध्ये बाभुळगावमध्ये शंकर महाराज म्हणून अजून एक संत आहे, त्यांची आम्ही गुरु उपदेश घेतले होते. सर, ह्या आपल्या पूर्वीच्या गुरूंनी आपल्याला काय शिकवण दिली? पूर्वीच्या गुरूंनी आम्हाला काही मूळमंत्र दिले होते. ओम नमः शिवाय असे मूळमंत्र दिले होते. आणि त्यांनी कशी आपण मंत्र जपायला पाहिजे, कसं आपण म्हणायला पाहिजे, कसं आपलं दिनचर्या असली पाहिजे, असे गुरु उपदेश आम्हाला दिलेले आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण महादेवनाथ महाराजांना आपण गुरु धारण केलं होतं आणि त्यांनी जी भक्तिविधी दिली होती, जे काही मंत्र दिले होते, त्या मंत्रांचा जाप आणि आपली दिनचर्या आपण करतच होतात. तर मग संत रामपालजी महाराजांकडनं आपण गुरुदीक्षा का घेतली? कसं आहे माहिती आहे का की भले आम्ही गुरु केले होते, पण आम्हाला जसा फायदा व्हायला पाहिजे होता तसा काही फायदा होत नव्हता. माझ्या आईला डायबिटीज झालं होतं आणि तिचे गुडघेदुखीचे प्रॉब्लेम खूप वाढत होते. प्लस माझ्या वडिलांना हार्ट अटॅक पण आला होता, बायपास सर्जरी झाली होती त्यांची. तर आमच्या मागे काही ना काही दुखणं चालू असायचंच आमच्या मागे. मधात मी व्यवसाय चालू केला होता, तर तो पण नाही का खूप लॉसमध्ये गेला, कमी 1.5 करोडचा आमचा लॉस झाला होता. तर आमच्या मागे अशा आर्थिक व्याधी किंवा शारीरिक व्याधी ह्या लागूनच होत्या आम्ही दीक्षा घेतल्यानंतर. तर आम्हाला असं जाणवत होतं की असे पण कोणी गुरु असू शकतात बाहेर, की ज्यांच्याकडून आम्ही प्रॉपर गुरुदीक्षा घेतल्यानंतर तर आमचे जे प्रॉब्लेम होत आहे आर्थिक शारीरिक, ते नक्की आमचे दूर होतील. तर आम्हाला हे जाणवत होतं की आपण अशा प्रकारचे गुरुचा आपण शोध करायला पाहिजे. आणि आम्ही तसा गुरुचा शोध आम्ही चालू केला होता. आणि तेव्हा आम्हाला संत रामपालजी महाराजांबद्दल कळालं आणि मग आम्ही त्यांच्याकडून गुरु उपदेश घेतला. सर, समाजामध्ये असा समज आहे की एकदा जर मानव समाजाने, मानव जातीने गुरु धारण केला तर त्याने तो गुरु बदलायचा नसतो. जो काय गुरु आपण सुरुवातीला करतो तोच आपण शेवटपर्यंत ठेवायचा असतो आणि त्याच मार्गावर आपण चालायलाच पाहिजे, अशी एक समाजामध्ये धारणा आहे. तर आपण त्या विपरीत गुरु बदलत गेले आणि आज आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आहात, हे कसं काय? खरं म्हणजे ही चुकीची धारणा आहे की आपण एकच गुरु करायला पाहिजे. ॲक्च्युली संत रामपालजी महाराजांनी एक खूप चांगली गोष्ट सांगितलेली आहे की जोपर्यंत तुम्हाला खरं ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही गुरुची शोध घ्यायला पाहिजे. तर त्यामुळे आम्हाला हे कळून चुकलं होतं की आमच्या व्याधी, आमचे प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नाही आहे. त्यामुळे आम्ही मल्टिपल गुरु आम्ही बघत राहिलो, त्यांचे प्रवचन ऐकत बसलो, सत्संग ऐकत बसलो. तर आम्हाला हळूहळू कळत गेलं की हे पण गुरु तसेच आहे, तर तेच गुरु उपदेश देत आहे. तर आम्ही ऑलरेडी असे मंत्र तर ऑलरेडी आम्ही जपत आहोत, तर त्यांच्या पण मंत्रांनी आम्हाला काही फायदा होणार नाही. तर असं करता करता मग आम्हाला संत रामपालजी महाराजांचं कळालं की हे जे सत्संग करतात हे चारी वेदांना, आपले सगळे पुराणांना किंवा आपले गीता उपदेश आहे त्यांच्या प्रूफ सकट आपल्याला सांगितलं जाते, आपल्याला समजवलं जाते की आपण भक्ती साधना कशी करायला पाहिजे, देवाला आपण कसं प्राप्त करायला पाहिजे. विष्णू, महेश आणि ब्रह्मा हे ॲक्च्युली खरे देव कसे आहेत हे सगळं आपल्याला संत रामपालजी महाराजांचं जेव्हा सत्संग चालू असताना हे मला सगळं कळालं. तेव्हा मला लक्षात आलं की हे पूर्ण जगातले एकमात्र असे संत आहे की प्रूफ सकट आपल्याला प्रवचन देत आहे. तर ही गोष्ट मला फार आवडली त्यांच्याबद्दल. तर अजून एक उत्सुकता मला जागवली की आपण का नाही यांच्याबद्दल अजून जास्त माहिती करून घ्यायला हवं. पण थोडंसं मला असं जाणवत होतं की आपण तर बाकीच्या पण गुरूंना असंच माहिती करून घेतो, नंतर आपल्याला कळते की हे पण गुरु तसेच ढोंगी आहे, असेच आहे. म्हणून मग मी थोडासा इंटरेस्ट पुन्हा काढला. मग माझ्या वडिलांनी ते प्रवचन ऐकणं चालू केलं, समजलं. तर मग त्यांनी मला आग्रह धरला की खरंच हे खूप चांगले गुरु आहे आणि आपण ह्यांना गुरु करायला पाहिजे. तर मी त्यांना म्हटलं की पहिले तुम्ही करा गुरु, पहिले तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ द्या, मला बघू द्या. कारण की मी ऑलरेडी असे खूप साऱ्या गुरूंना मी बघत आलेलो आहे, भेटत आलेलो आहे, त्यांचे सत्संग ऐकत आलेलो आहे. तर माझा भरपूर टाईम वेस्ट झालेला आहे त्याच्यामध्ये. तर मग माझ्या आईवडिलांनी त्यांचा उपदेश घेतला आणि माझ्या आईला गुडघेदुखीचा प्रॉब्लेम होता, तिला बसता येत नव्हतं. तर 15 दिवसामध्ये ती नाही का बसू लागली, नमस्कार करू लागली आणि चांगल्या प्रकारे फिरू लागली. वडिलांना पण कोरोना झाल्यामुळे त्यांची अशक्त झालं होतं पूर्ण शरीर त्यांचं.
तर त्यांचं पण नाही का चालणं फिरणं थोडंसं वाढलं, एनर्जेटिक दिसू लागलं. तर मला हे चेंजेस दिसू लागले होते माझ्या घरामध्ये. तर मग मला हळूहळू वाटायला लागलं की खरंच हे मला अनुभव येत आहे की यांचं सगळं रोगराई ही व्याधी ही दूर होत चालली आहे. खरंच म्हणजे याच्यामध्ये काहीतर गोष्ट आहे आणि आपण याच्यामध्ये आवर्जून लक्ष टाकायला पाहिजे. तर मग आमच्याकडे एक भगतजी होते, त्यांनी हे आम्हाला गुरुउपदेशसाठी संत रामपालजी महाराजबद्दल सांगितलं होतं आणि आम्हाला त्यांनी पुस्तक पण दिलं होतं गँगगंगा. तर मी त्यांना वापस बोलवलं पुन्हा माझे प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी. तर मग मी त्यांना प्रश्न विचारले, तर त्यांनी मला प्रॉपर सगळे उत्तरं दिले. पुन्हा माझे सगळे जे डाऊट होते सगळे त्यांनी क्लिअर केले. मग नंतर मला कळालं की हे खरेच तत्वदर्शी संत रामपालजी महाराज हे स्वतः एक मोठे भगवान आहे आणि ला जे नॉलेज देत आहे त्या नॉलेजनी आपण भक्ती केली तर नक्की आपला उद्धार होईल आणि आपले सगळे जे प्रॉब्लेम आहे ते दूर होतील. हे मला कळल्यानंतर मग मी नंतर गुरुउपदेश मी संत रामपालजी महाराजांकडून घेतला. सर, जसं तुम्ही सांगितलं आहेत की सर्वप्रथम आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे परखून बघितलं, त्यांचं जी काही शिकवण आहे ती आपण समजून घेतली आणि आपल्याला अनुभवसुद्धा मिळाले, त्यानंतरच आपण या भक्तिमार्गात आलात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण या भक्तिमार्गात आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय बदल आढळलेत? खरं म्हणजे माझ्या जीवनामध्ये खूप चांगले गोष्टी घडत गेल्या. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा व्यवसाय खूप लॉसमध्ये गेला होता. 1.5 करोडचा आमचा लॉस झाला होता. तर आमचं राहतं घर मला विकावं लागलं होतं. तर मी स्वतः रेंटच्या घरामध्ये मी राहायला गेलो होतो. तर जेव्हा संत रामपाल महाराजांचं मी गुरुउपदेश घेतला त्यानंतर मला एक अशी संधी आली माझ्या मित्राकडून की एक चांगल्या प्रकारे कन्स्ट्रक्शन होत होतं घर आणि मला इच्छा होती की एक घर आपलं स्वतःच्या नावावर असायला पाहिजे. तर मी संत रामपालजी महाराजांकडे एक प्रार्थना लावली की मी एक घर घेण्या इच्छुक आहे. तर त्यांच्याकडून मला होकार आला की तुम्ही घेऊ शकता आणि तुमचं सगळं चांगलं होईल त्यामध्ये. आणि मी एक घर बुक करायला गेलो तिकडं. तर माझं जे बजेट होतं ते एका घराच्या नुसार माझं एक बजेट होतं त्याच्यामध्ये. पण अशी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती की समोरच्या बिल्डरनी लॉन्चिंगचा टाईम होता आणि मला सांगितलं की मी तुम्हाला 2 घर देतो, फक्त 10% तुम्ही त्याच्यामध्ये किंमत वाढवा आणि मी तुम्हाला 2 घर देतो. तर हे असं पहिल्यांदा असं मला ऐकण्यात आलं होतं आणि बघण्यात आलं होतं की एक बिल्डर अशी सुवर्ण संधी कोणत्या कस्टमरला देतो. तर नंतर मला कळलं की मी पहिल्या नंबरचा तो कस्टमर होतो. त्यामुळे मला नाही का एवढी चांगली सुवर्ण संधी मला मिळाली आणि मी 2 घर मी बुक केले. तर जिथं मी एक घरासाठी मी म्हणजे प्रार्थना केली होती तर परमात्माने मला 2 घर दिले. सर, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या साधनेनंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल आढळले आणि जे आपल्याला पाहिजे होतं, जे काही आपल्याला हवं होतं, जे घर आपलं स्वप्न होतं ते सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या केवळ सद्भक्तीमुळे आपल्याला मिळालं. तर हे तर लाभ, हा जो तुम्हाला लाभ हा आर्थिक लाभ आहे, परंतु या व्यतिरिक्तसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या ज्या शिकवणीमुळे किंवा साधनेमुळे आपल्याला आणखीन काही लाभ मिळालेत का? हां, तसे भरपूर शिकवणीमुळे मला खूप चांगले लाभ मिळाले. जसं मी पूर्वी मांस मच्छी हे खूप खायचो आणि मला रोज आवडायचं ते खाणं. पण जेव्हापासून मी गुरुउपदेश घेतला तेव्हापासून मी कधीही हात लावला नाही. इवन माझ्यासोबतचे जे माझे मित्रमंडळी आहे किंवा रिलेटिव्ह आहे त्यांना पण खाताना मी बघताना मी सांगतो की हे किती निर्दयी गोष्ट आहे की आपण मांस मच्छी नाही खायला पाहिजे. तर तेवढ्या काही गोष्टीमुळे, माझ्या काही ॲडवाईसमुळे, माझ्या विनंतीमुळे काही लोकांनी मांस मच्छी पण खाणं सोडून दिलेलं आहे, दारू पिणं सोडून दिलेलं आहे. तर मला हे फार चांगलं वाटते की मी तर गुरुउपदेशमुळे सुधारलोच आहे, पण माझ्या सभोवतालचा जो समाज आहे त्याच्यामध्ये पण मी एक खारीचा वाटा म्हणून मी त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतो. ते पूर्णपणे संत रामपालजी महाराजांनी दिलेली शिकवणीमुळे मी आज हे करू शकत आहे आणि मला हे चांगलं वाटते असं राहण्यासाठी. मला नाही का बाईक चालवायचा खूप शौक आहे. तर मी आणि माझे मित्र आम्ही बाईक घेऊन 200 किलोमीटर 150 किलोमीटर घेऊन जाणं आम्हाला आवडते. तर असंच मी एकदा कोकणामध्ये 150-200 किलोमीटर बाईक घेऊन गेलो होतो. पूर्ण जंगल होतं आणि येताना काही कम्युनिकेशन गॅपमुळे मागे माझ्या मित्राची स्पीड 100 किलोमीटरची होती आणि माझी पण 100ची होती. पण मी काही कारणास्तव ती स्पीड कमी केली 40ची आणि माझ्या मित्राला काही लक्षात नाही आलं आणि त्यांनी मला मागून येऊन जोरात टक्कर मारली अक्षरशः.
आणि मी त्या बाईक सकट कमीत कमी ती बाईक पण 600-500 किलोग्रामची होती, ती माझ्या पायावर पडली आणि मी फरफटत 10 फुटापर्यंत मी फरफटत गेलो. अक्षरशः त्या गाडीचे जे पुर्जे उडत उडत मला सगळे दिसत होते. एवढा मी असा फरफटत जात होतो आणि आकाशामध्ये सगळे पुर्जे उडत होते. एवढी अशी घाणेरडी सिच्युएशन माझ्यासोबत चालली होती. पण जेव्हा मी उठलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या पायामध्ये खूप म्हणजे डॅमेज झालेला आहे पाय. माझे जे पण हाडं आहे ते तुटल्यासारखी मला वाटत होते, कारण की मला उभं राहता येत नव्हतं. आणि अक्षरशः तो जंगल होतं. पण आणि मी नाम पण घेतलं होतं परमात्माचं, परमात्मा वाचवा म्हणून. आणि अक्षरशः त्या जंगलातून नाही का आदिवासी लोक बाहेर आले आणि त्यांनी हळद आणली, त्यांचं आयुर्वेदिक औषध आणलं आणि माझ्या पायाला लेप लावला, थोडीशी पट्टी बांधली. आणि पण मला पेन तरी पण खूप होत होतं पायामध्ये, कारण की हड्ड्या तुटल्या होत्या पूर्ण पायाच्या खाली. तर म्हणून तेवढ्यात त्यांनी मला सांगितलं की गव्हर्मेंटकडून पण काही डॉक्टर आमच्याकडे व्हिजिटसाठी आलेले आहे, तर आम्ही त्यांना पण तुमच्याकडे पाठवतो. शक्यतो ते 6-6 महिन्यानंतर 3-3 महिन्यानंतर व्हिजिट करता, पण आज ते लकीली आलेले आहे. तर मला एकदम आनंद झाला की परमात्माने साक्षात डॉक्टर माझ्यासाठीच पाठवलेले आहे. आणि मग ते आले, त्यांनी माझी तपासणी केली, पेन किलर दिलं मला त्यांनी, आणि मग मला थोडंसं बरं वाटायला लागलं. अदरवाईज मला खूप पेन होत होतं पायामध्ये. आणि मग तेवढ्या झाल्यानंतर त्या डॉक्टरनीच नाही का मला गाडी अरेंज करून दिली त्या जंगलातून. रविवार होता त्या दिवशी, गाडी भेटणं पण खूप मुश्किल आहे, पण गाडी अरेंज झाली. मी त्या गाडीत बसलो, मी आणि माझा मित्र बसलो आणि आम्ही सुखरूपपणे नाही का पुण्याला आलो. आणि दुसऱ्या दिवशी नाही का डॉक्टरला दाखवल्यानंतर मग माझं सक्सेसफुल एक ऑपरेशन पण झालं. आणि जे 4 महिने मला दिले होते रिकवर होण्यासाठी, तर संत रामपालजी महाराजांच्या कृपेने मी 1.5 महिन्यामध्येच रिकवर झालो आणि आज मी चांगल्या प्रकारे फिरू शकतो, पळू शकतो. आणि अजून एक माझा एक अनुभव मला सांगायचा आहे की कोरोना काळामध्ये पण माझी नोकरी मला सोडावी लागली होती काही कारणास्तव. आणि मला 1-2 महिने नाही का मला जॉब नव्हता आणि मला खूप त्रास होत होता की नवीन जॉब भेटण्यासाठी, कारण की कोरोना काळामध्ये जॉब ओपनिंग पण जास्त IT कंपन्यांमध्ये नव्हती. पण तेव्हा मी पुन्हा संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली की मला जॉबची गरज आहे, कारण की घर चालवणं हे करणं आपल्याला पैसे तर लागणारच होते. तर जेव्हा मला अपेक्षा अशी होती की मला एक छोटी कंपनीनी पण मला काम दिलं तरी पण मी तिथं काम करायला तयार होईल, कारण की माझ्याकडे जॉब नव्हता. पण संत रामपालजी महाराजांच्या कृपेने मोठ्या 3 नामवंत कंपन्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि एका कंपनीमध्ये कमी कमी 100 लोक इंटरव्ह्यूला आले होते. त्यातला मी एक मात्र पर्सन आहे की तो सिलेक्ट झालो त्याच्यामध्ये. तर ही पूर्णपणे संत रामपालजी महाराजांची झालेली कृपाच आहे, कारण की 100मधून मी एकटा सिलेक्ट होणं आणि मला जेव्हा गरज आहे तेव्हा मला जॉब भेटणं, तर ह्या सगळ्या गोष्टी का त्यांनी शक्य करून दाखवल्या. आणि मी सक्सेसफुली मला चांगली पोझिशन मिळाली, चांगला पगार मिळाला आणि मी आज आनंदाने त्या कंपनीमध्ये मी जॉब करत आहे. हा पण एक मला चांगला अनुभव आला आहे. सर, अनुभवाची तर आपण एक शृंखला चालू ठेवली आहे आणि आपले जे अनुभव आहे, आज आपण युवा आहात आणि ह्या कमी वयामध्ये आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे बरेचसे अनुभव आणि सुख समाधान मिळालं आहे. तर ह्या अनुषंगाने आज समाजातली युवाची जर परिस्थिती बघितली आपण, तर ते नशाधीन आहेत, व्यसनाधीन आहेत आणि मोजमजा करणे, पार्टी करणे, त्याचप्रमाणे मूव्ही बघणे किंवा मोबाईलवर सतत व्हिडिओ गेम्स, मोबाईल गेम्स, PUBG गेम खेळणे, या गोष्टीत ते पूर्ण आपलं दिवस व्यस्त आहे त्यांचा. तर त्या व्यतिरिक्त आपण त्या गोष्टी सोडून आज संत रामपालजी महाराजांच्या साधनेत आहेत. तर अशा युवकांसाठी आज आपल्या फ्रेंड सर्कलसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी संदेश देण्या एवढा काही मोठा माणूस नाही, पण मी त्यांना एक विनंती असं करू शकतो की आपण जे ॲक्टिव्हिटी करतो की डान्सला जाणं किंवा पबला जाणं किंवा मग पार्टी करणं, तिथं दारू पिणं, मांस खाणं, तर हा तुमचा टेम्पररी आनंदीपणा आहे, तो टेम्पररी आहे. उद्या तुम्ही आज जे ॲक्टिव्हिटी करणार ती उद्या तुम्ही वापस जशी सिच्युएशन आहे तुमची, वापस ते तुमचं रोजचं दुःख, रोज तुमचं ते घरातला कलेश, रोजचं तुमचं ते बाहेर ऑफिसमध्ये पण भांडणं, हे तुमचं चालूच राहणार आहे. हे तुमचं परमनंट काही बंद होणार नाही त्या मजा मस्तीमध्ये. तर मला तुम्हाला अशी विनंती करायची आहे की तुम्ही नक्की संत रामपालजी महाराजांच्या एकदा प्रवचन ऐकून बघा, त्यांचे उपदेश ऐकून बघा.
तुम्हाला पूर्ण जीवनभर कसं आनंदित राहायचं, कसं आपण जीवन जगायला पाहिजे, कशी आपण भक्ती करायला पाहिजे आणि आपल्या सहपरिवारमध्ये विदाऊट कलेश, विदाऊट भांडण कसं आनंदी आपण राहायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला अनुभव करायला भेटत आहे, जे मी स्वतः अनुभव घेत आहे. तर तुम्हाला जे वाटते, जे मजा गोष्टी तुम्हाला डान्समध्ये किंवा पबमध्ये इथं भेटत आहे, त्याच्यापेक्षा 100 पटीने किंवा मी म्हणाल की त्याच्यापेक्षाही जास्त आनंद तुम्हाला संत रामपालजी महाराजांचे उपदेश, त्यांचे सत्संग आणि त्यांचे सेवा ह्याच्यामध्ये तुम्हाला नक्की भेटल. आणि हा खरा मार्ग आहे आपला आनंदी जीवन ठेवण्याचा. आणि नक्की तुम्ही एकदा हा अनुभव घेऊन बघा आणि तुम्ही ऑटोमॅटिक ह्या सगळ्या बाकीच्या टेम्पररी आनंद आहे तो तुम्ही सोडून देसाल आणि परमनंट आनंदकडे तुम्ही वाटचाल करसाल. सर, जसं आपण आज सांगत आहात की मानव समाजाने, प्रामुख्याने युवा वर्गाने संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाला समजून घ्यायला हवं आहे. संत रामपालजी महाराज आज समाजामध्ये जे कार्य करत आहेत, जो समृद्ध असा भारत निर्माण करण्यासाठी युवांची गरज आहे आणि युवा आजच्या घडीला व्यसनाधीन झालेला आहे, आपल्या लक्ष्यापासून विचलित झालेला आहे. तर या सर्वांसाठी आज संत रामपालजी महाराज एक चांगली शिकवण देत आहेत आणि त्या शिकवणीचं उदाहरण आज आमच्या डोळ्यासमोर तुमच्या रूपात आम्हाला बघायला मिळत आहेत. तर ह्या अनुषंगाने जर आज समोर जो साधक आपला इंटरव्ह्यू ऐकत आहेत त्यांनासुद्धा असं जाणवत असेल की आपणसुद्धा ज्या कुरीती आहेत, जे काही वाईट मार्ग आहेत ते त्यागून परमानंदाकडे जर वळायचं असेल तर त्या साधकाला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाकडे कसं काय जुडता येईल, त्यांची गुरुदीक्षा किंवा त्यांचे मंत्र कसे घेता येतील? एकदम सोपं आहे. आता संत रामपालजी महाराजांचं जे प्रवचन आहे, सत्संग आहे, ते विविध चॅनलवर अवेलेबल आहे. तर तुम्हाला कोणत्याही चॅनलवर त्यांचं सत्संग प्रवचन ऐकताना खाली जी पण पट्टी येईल त्याच्यावर नाही का त्यांचा व्हॉट्सअप नंबर, मोबाईल नंबर त्यांनी दिलेला असतो. त्याच्यावर तुम्ही तुमचं नाव, पत्ता, सगळी डिटेल तुम्ही द्या, तर तुम्हाला नक्की ते कॉन्टॅक्ट करतील. आणि तुम्हाला जवळचं जे नामदान सेंटर आहे, आज पूर्ण जगामध्ये, भारतामध्ये कमी कमी 700-800च्या वरती त्यांचे नामदान सेंटर आहे. तर सर्वात जवळचं जे नामदान सेंटर आहे तुम्हाला त्याचा पत्ता, त्याचा नंबर तुम्हाला दिला जाईल आणि तुम्ही तिथं व्हिजिट करून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला त्यांचे मंत्र, त्यांची माळा आणि तुम्हाला अजून काही बाकीच्या ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला दिले जातील. तुम्हाला एकही रुपयाचा चार्जेस तुम्हाला द्यावे लागणार नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नामदीक्षा घेऊ शकता. आणि अजून एक सोपा मार्ग संत रामपालजी महाराजांनी केलेला आहे की सोशल मीडियावर आपलं इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, यूट्यूब चॅनल आहे. तिथं तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या नावाने तुम्ही सर्च करा, त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करा. तिथेही तुम्हाला सगळे डिटेल तुम्हाला माहिती पडतील. तिथेही तुम्ही कॉन्टॅक्ट करून नाही का जवळच्या नामदान सेंटरला गुरुदीक्षा घेऊ शकता. अजून त्यांनी ॲप, संत रामपालजी महाराजांचा ॲप आलेला आहे, तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन पण तो ॲप नाही का डाउनलोड करू शकता. आणि त्यांनी जितके पुस्तकं, त्यांनी धार्मिक पुस्तकं त्यांनी अवेलेबल केलेले, लिहिलेले सगळे अवेलेबल आहे, ऑडिओमध्ये अवेलेबल आहे. तिथेही तुम्ही सर्च करून नाही का तुमची माहिती घेऊ शकता. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.